नमस्कार मित्रांनो, जीत ॲग्रोजी ट्रॅक्टर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याकडे दुरुस्तीसाठी आलेला आहे ॲग्रोलक्स 50। त्याचं हे लिकेजेस वगैरे आहेत, इंजिनचं पण काम आहे, दूर मारतो ट्रॅक्टर। तर मित्रांनो, याचं टोटल रिनोव्हेशन आपण करणार आहोत। याचं टोटल इंजिन काम आणि बाकी कुठे जे काही पाठीमागे लिकेजेस आहेत त्याचं काम आपण करणार आहोत। साधारण 3 ते 4 दिवसाचा टायमिंग लागणार आहे याच्यामध्ये। तुम्ही कनेक्टेड राहावा आणि टोटल नवीन सारखं इंजिन त्यांचं करून देणार आहोत आपण। गेल्या आठवड्यामध्ये आपल्याकडे हा ड्यूसफार कंपनीचा 45 हॉर्सपावर मधला ट्रॅक्टर कामाला आलेला होता। त्याच्या ह्याच्यातून सायलेन्सरमधून खूप धूर येत होता। हे त्याचे ओनर आहेत। नमस्कार, आपला परिचय सांगा। माझं नाव अक्षय थोरात, गाव राटणी, खटाव तालुका खटाव, जिल्हा सातारा। बरं, हे किती सालचं मॉडेल आहे? 2011 सालचं। बरं, हे धूर यायचं नक्की काय कारण झालेलं? डिझेल टाकीमधून डिझेल हे इंजिन ऑइल मध्ये चेंबर मध्ये जात होतं। बर, त्यामुळे ऑइलची लेवल वाढायची आणि ट्रॅक्टर पांढरा धूर मारायचा। बर, हे मित्रांनो याचं मूळ कारण, मिस्त्री या जरा इकडे, मूळ कारण पूर्ण सांगा नक्की, याची सुरुवात कशी झाली असेल? हे झाकणाचं डिझेल टाकी ओपन खराब झाल्यामुळे त्यात पाणी उतरलं, त्यामुळे नोझल पंप काम खराबच झालं। म्हणजे डिझेल मधून पाणी परत इकडे आलेलं डायरेक्ट? डिझेल मधनं पाणी आल्यामुळे नोझल आणि पंप खराब झाले। बरं, त्याच्यामुळं हे होतं। बरं, हे ट्रॅक्टर तुमचा ओपनलाच असतो का कंटिन्यू? आणि याच्यावरती भरपूर ड्रायव्हर असतात, तुम्ही मग सांग ड्रायव्हर जास्त असतात। हे जे ओनर आहेत मित्रांनो, हे मुंबईला व्यावसायिक कारणासाठी असतात आणि पाठीमागे त्यांची जमीन बघण्यासाठी त्यांचे वाटेकरी वगैरे गावल ते असे ज्यांना जमल तसं चालवत असतात। म्हणजे एक हाती ट्रॅक्टर नाही आहे, जवळजवळ 10-15 जण ह्याच्यावरती ऑपरेटिंग करत असतात। बरं, आता इथं तुम्ही जी ट्रॅक्टर्समध्ये काम केल्यानंतर तुमचं झालंय का व्यवस्थित सगळं काम? ट्रॅक्टरचं काम पूर्ण झालंय ना? तुम्ही समाधानी आहे ना? बरं, ट्रायल वगैरे घेतली तुम्ही, काय अडचण? आता धूर वगैरे पूर्ण थांबलेला। जरा मिस्त्री स्टार्टर मारून दाखवा। पहिलं शूटिंग आपल्याकडे आहे या ट्रॅक्टरचं, आल्या कसं होतं ते मित्रांनो बघा। बिलकुल धूर आलेला नाही, स्टार्टर मारल्या सुद्धा जो धूर येतो तो सुद्धा याच्यात दिसतो। बंद करा जरा। बरं, ओव्हरऑल मला एक सांगा, तुम्ही ड्यूसफार बद्दल काय मत आहे तुमचं? ड्यूसफार ट्रॅक्टर हा खूप सोयीस्कर आहे, खूप आराम ट्रॅक्टर चालवायला, म्हणजे एवढं बाकीच्या ट्रॅक्टरपेक्षा आरामदायक आहे, भरपूर आरामदायक आहे। ताकदीला कसं आहे? ताकदीला पण ट्रॅक्टरचा काही प्रॉब्लेम नाहीये, ट्रॅक्टर एकदम व्यवस्थित आहे। आमच्या चुकीमुळे ट्रॅक्टरचं काम निघालंय। बरं, बाकी काय नाही, ॲव्हरेजला पण जा। ठीक आहे, धन्यवाद।